शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे मोसंबीचं झाड आहे, ज्यावर बुरशीचा खूप असा परिणाम झालाय. त्यामुळे हे झाड पूर्ण पिवळं पडलेलं आहे. तर या बुरशीला फायटोप्थोरा असं म्हटलं जाते. तर शेतकरी मित्रांनो, या बुरशीमुळे काय होते, हे रूट्स पूर्ण ब्लॉक करून टाकतात आणि जे झाड मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे ओढतात जमिनीतून, ते पूर्ण ब्लॉक झाल्यामुळे मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे पसरत नाही. झाड असं धीरे धीरे पिवळं पडते आणि मरून जातात. तर शेतकरी मित्रांनो, या बुरशीसाठी कोणता उपाय करा? तर या बुरशीसाठी सिजंटा कंपनीचं रेडोमिल गोल्ड असं एक औषध आहे. तर ते पावडर फॉर्ममध्ये असते शेतकरी मित्रांनो. 40 ते 50 ग्राम प्रति पंप असा त्याचा डोस आहे आणि जेव्हा आपण ड्रिंचिंग करतो तेव्हा 100 ग्राम प्रति पंप असा डोस होतो. तर शेतकरी मित्रांनो, ते एक घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं क्लोरोसायपर असं दोन्हीचं मिक्सचर करून आणि त्यामध्ये ह्युमिक पण टाकून द्यायचं, जेणेकरून ग्रीनरी किंवा रूट्स चांगले डेव्हलप होते, ग्रीनरी मेंटेन राहते झाडाची. असं तिन्हीचं जर मिश्रण केलं तर हे झाड अशा स्थितीमध्ये कधीच येत नाही. जेव्हा झाड हिरवगार राहते, आपण एका वर्षातून एकदा किंवा दोनदा जरी ड्रिंचिंग केलं तर त्यावर फायटोप्थोराचा कोणताच अटॅक होत नाही. तर आता जर या झाडाला फायटोप्थोरा झाला आहे तर शेतकरी मित्रांनो, 70 ते 80% चान्सेस राहते हा कव्हर होत नाही आणि 20% मध्ये जर तो कव्हर झाला, खूप असा मायनर अटॅक राहिला तरच कव्हर होतो. हेवी अटॅक राहिला तर त्या बुरशीनाशकमुळे तो कव्हर होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जे चांगले झाडं राहतात त्यांना तुम्ही रेडोमिल नक्कीच टाकत जा. आणि अजून बायर कंपनीचं एलेट पण येते, ते पण तुम्ही हिरवगार झाड राहते तेव्हा टाकायचं, त्यामुळे पण फायटोप्थोरा कव्हर होतो. पण जेव्हा अटॅक होते त्यावर एलेट पण काम करत नाही. त्यावर थोडंफार तर रेडोमिल काम करतो, म्हणून रेडोमिल तुम्हाला सजेस्ट केलं. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टावर जर व्हिडिओ बघत असाल तर इन्स्टाला फॉलो करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.